आज आपण बनवूयात एकदम कुरकुरीत, खुसखुशीत, अजिबात तेलकट न होणारे, तेलात न फुटणारे साबुदाणा वडे किंवा साबुदाण्याचे मेदू वडे. तर आज मी मेदू वड्याचा आकार दिलेला आहे. बघा, अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आणि मस्त झालेले आहेत. आतूनही जाळीदार आणि वरून छान खुसखुशीत असे झालेले आहेत. सगळ्यात पहिलं आपल्याला 1 वाटी भिजलेला साबुदाणा घ्यायचा आहे. साबुदाणा खूप चिकट भिजवायचा नाही आहे, व्यवस्थित असा सगळा भिजला पाहिजे आणि जास्त पाणीही नाही पाहिजे. 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. किसणीवरती हे किसून घ्यायचे आहेत. बटाटे किसून झाले की ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. 1 चमचाभर मीठ घातले आणि 2 चमचे आपण भगरीचं पीठ घातलेलं आहे. जे आपण उपवासाची भाकरी बनवतो त्याचं पीठ घातलेलं आहे. हिरव्या मिरचीची पेस्ट 1 चमचाभर घालायची आणि थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट घालून हे लगेच मळून घ्यायचं आणि लगेच वडे बनवायला घ्यायचे आहेत. भिजत वगैरे ठेवायचं नाही पीठ जर खूप ओलसर वाटलं तर अजून थोडंसं कोरडं पीठ घाला आणि चांगलं घट्टसर मळून घ्या. कधी कधी बटाट्यामध्ये ओलसरपणा भरपूर असतो आणि ह्या वड्यामध्ये ओलसरपणा राहिलं की मग तेलामध्ये फुटतात आणि खूप पाणी लावून वगैरे जर मळलेलं असेल तरी देखील वडे तेलकट होतात आणि तेलात फुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पाण्याचा वापर अजिबात करू नका. गरम तेलामध्ये मस्त दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. एकदम झटपट आणि छान कुरकुरीत असे वडे झालेले आहेत. दह्यासोबत किंवा चटणीसोबत उपवासाच्या की गरमागरम वडे सर्व करा. मस्त असे वडे झालेले आहेत. नक्की बनवा.